रसिक हो नमस्कार. शब्दालयाच्या आजच्या भागात मी आरती गांगण सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. माझी या दारात चिमण्या आल्या, अबोल काहीसे बोलून गेल्या. पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं, संगीतबद्ध केलेलं शंकर रामाणी यांचं हे गीत आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. रसिक हो, हे सांगायचं कारण एवढंच, आज 20 मार्च जागतिक चिमणी दिवस. चिमण्यांची संख्या कमी झाल्यामुळे जनजागृती करण्यासाठी आजचा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून आपण साजरा करतो. रसिक हो, काही दिवसापूर्वी सकाळी खिडकीत आलेल्या चिवताईला मी तिळगुळाचा मऊ लाडू खायला दिला. तो लाडू तिला इतका आवडला की तिने तो काही क्षणातच खाऊन संपवला. ते बघून मला काही ओळी सुचल्या आहेत, त्या आता मी तुमच्यासमोर सादर करते. चिवताई आणि तिळगुळ. चिवताईला तिळगुळ खूपच आवडला. ती आणखी 4 मैत्रिणींना घेऊन आली. 1 तीळ 7 जणांनी वाटून खावा हे चिवताईला माहितीये. त्यांच्या गप्पा सुरू होत्या. तिळगुळ घ्या, गोड बोला असं माणसं एकमेकांना म्हणतात. पण आपण गोड बोलतोच. बरं, गोड बोलायचं ते मनापासून आणि रुसायचं तर तेही मनापासून. ओठात एक आणि पोटात वेगळंच हे आपल्यात कधी नसतं. पण हे काही माणसांना कोण सांगणार? रसिक हो, पक्ष्यांचं जग हे खूपच वेगळं आहे. सकाळी खिडकीत येणाऱ्या चिमणीला बघून मला या काही ओळी सुचल्या, त्या आत्ता मी तुमच्यासमोर सादर केल्या. चिवताईच्या आवाजाची डोरबेल लावतात. पण खरंच चिवचिव करणारी चिमणी आपल्या आजूबाजूला असेल तर, रोज सकाळी जर ती आपल्याला उठवत असेल तर किती छान. रसिक हो, आजचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. नमस्कार.